काय झालं? काय झालं? तुमच्या त्या माणसाला मी एवढे पैसे देऊ केले तरी त्यांनी नकार दिला. कसला नगरसेवक दिलाय हो पक्षानं, जो मला मदत करत नाहीये? काय सांगायचंय ना ते जरा नीट सांगा. काय सांगायचं? ठरल्याप्रमाणे मी पैसे द्यायला गेलो होतो. मला वाटलं माझ्या कामात मदत करेल, पण नाही. सरळ सरळ त्याने ती ऑफर नाकारली. म्हणे मी लोकांच्या सेवेसाठी नगरसेवक झालोय, तुमच्या पाय घड्या घालायला नाही. हे असे नव्याने निवडून आलेले नगरसेवक आहेत ना, स्वतःला शाने समजतात. काही दिवसानं घर जाळून लोकसेवा करायला लागेल ना, तेव्हा कळेल त्याला राजकारण असं पैशाशिवाय चालत नाही. सांगा त्याला, राजकारण बिझनेस झालाय. त्याला अक्कल नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तो आज माझं ऐकत नाही तर उद्या तुमचं काय ऐकेल? मग अशी माणसं कशाला हवीत पक्षात? हा, हे मला आधीपासूनच माहित होतं. तात्यासाहेबांना अनेक वेळा सांगितलं, पण काय करणार. तात्यासाहेबांनी त्याचे एवढे लाड केलेत ना की तो आता डोक्यावर बसलाय. त्याची नांगी मला ठेचायची. मला थोडा वेळ हवाय. अहो, त्याला ठेचण्याच्या नादात तुम्ही मलाच ठेचू नका म्हणजे झालं. काय काळजी करू नका, काम होऊन जाईल. नगरसेवक आपलाच आहे असंच म्हणाला होता ना तुम्ही, आणि त्यासाठीच मी पैसे मोजलेत. हे बघा, मला माझं काम झालं पाहिजे, नाहीतर मी दिलेले पैसे मला परत द्या. हा सत्या एक ना एक दिवस नाक कापणार. काय ग, अचानक कशी आलीस? घरी ठीक आहे सगळं? ठीक आहे सगळं. बस. काय झालं? काहीतरी लपवतीस? अगं नाही दीदी, काय घरी काय वाद झालेत का? आत्या काही बोलले का? हो दीदी, लय मोठा दंगा झाला घरात. भांडण झालंय आत्याशी, आणि या भांडणामध्ये आत्तीनं आईला धक्का दिला आणि तिच्या डोक्याला लय मार लागला. काय? चल मला बघू दे तिला. चल पटकन. अगं पण एवढं काय नाही झालं. हाय बरे, आराम करते. अमरीन, नक्की काय झाले घरात मला नीट सांग. हे कसले पैसे? हे तुझेच पैसे. तुझ्याकडून आत्यानं पगार हिसकावून आणला होता ना, तोच परत आणलाय मी. अगं, ह्याची काय गरज होती? असं कसं गरज नव्हती? आता तुम्ही त्या मम्मी साहेबांच्या घरात राहत नाही, तुमचा नवीन संसार सुरू केलाय. तुझ्या नवीन संसारासाठी तुला लागतील ना पैसे, म्हणून परत आणले. थँक्यू अमरी, खरं तर लई गरज होती. आत्या घेऊन गेली तेव्हा मला तिला नाही म्हणता नाही आलं. पण तू कशी आणलेस पैसे? तुला बरं दिलं तिने?